नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या GR बद्दल माहिती घेणार आहोत. या GR मध्ये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी रुपये 45 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर हा निधी कोणासाठी आहे, कोणाला फायदा होणार आणि या GR मधील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर या GR ची माहिती. तर विभाग आदिवासी विकास विभाग, GR दिनांक 10 जुलै 2026. तर GR मध्ये नेमके काय आहे, तर या शासन निर्णयानुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अतिरिक्त राज्य हिस्सा या योजनेसाठी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेसाठी यावर्षी एकूण रुपये 300 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी या GR द्वारे रुपये 45 कोटी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर कोणाला लाभ मिळणार, तर या निधीचा लाभ अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी मिळणार आहे. GR मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की हा निधी फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठीच वापरला जाईल. तर GR मधील महत्त्वाच्या अटी. तर या निधीबाबत शासनाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. निधी केवळ मंजूर उद्देशासाठीच खर्च करावा. आर्थिक नियमांचे काटेकोर पालन करावे. आधी वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे. कामाची आर्थिक व भौतिक प्रगती नियमितपणे शासनाला कळवावी आणि प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत खर्चाचा अहवाल पाठवावा. तर महत्त्वाची माहिती. तर या GR मध्ये नवीन लाभार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे असा उल्लेख नाही. तसेच घरकुलाच्या रकमेत वाढ, नवीन नियम किंवा अर्ज प्रक्रिया याबाबतही कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. हा GR फक्त निधी वितरणासंदर्भातील शासन निर्णय आहे. तर मित्रांनो, या GR मुळे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राबवण्यासाठी रुपये 45 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल कामांना गती मिळण्यास मदत होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.